साम दाम दंडभेद यंत्रणेचा दुरुपयोग झाला असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। मात्र निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली। भारतीय जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही। कारण सर्व साम दाम दंड भेद लालूच आमिष यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। तन मन धन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे। म्हणजे आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडलेला आहे। हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे। असेच सोबत राहा। लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते। जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू नाही शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही। या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू। उद्धव ठाकरेंची जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय। निकालानं सत्ताधाऱ्यांना घाम फुटला। भाजप जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलाय। आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे। तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही, पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच। या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या। जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे। अशा पद्धतीने ते साम दाम दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला। धाक धपटशा, पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं। काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका तिकडे झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता। गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते। हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो, शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली, फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाही आहे टेन्शन नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय। पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल, सगळं होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।